ज्यावेळेस आपण काही डॉक्युमेंट साईन करतो सोसायटीचं सभासद होण्याचं किंवा काय रेंट अग्रीमेंट असेल त्या पद्धतीचं, तर त्यात अशा कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आपण, ज्या गोष्टी मेन्शन्ड असल्या पाहिजेत? रेंट ॲग्रीमेंट असेल तर नेमकं तुमचे हक्क काय, म्हणजे तुम्हाला पार्किंग मिळणार आहे काय, मिळणार नाही. या सोसायटीचे जी काय कॉमन स्पेस आहे ते हक्क या मालकाने तुमच्याकडे कुठल्या मर्यादेपर्यंत हस्तांतर केले. माझ्या घरचे व्हिजिटर असतील, माझ्या घरी येणारे गेस्ट असतील, बाहेरची लोक येणार असतील, तुम्ही रिसीट मागणार असेल, रिसीट कशी दिली पाहिजे, काय दिली पाहिजे, मी या सोसायटीमध्ये कॉर्पोरेशनने जे जे मला अलाउड केलंय ते व्यवसाय करू शकतो का, डॉक्टरची प्रॅक्टिस असेल, वकिलाची प्रॅक्टिस, ज्याला कमर्शियलमध्ये मोडलं जात नाही ते करू शकतात, तर हे मी करू शकतो का, हे सगळं तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं पाहिजे. कारण हे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि बारीक सारीक गोष्टीचं तुम्ही त्या सोल्युशन पण दिलं पाहिजे. की समजा तुम्हाला रिपेअर करायचं आहे, तुम्हाला तर मालकाला काय इन्फॉर्म केलं पाहिजे. मालकाचा रिपेअर असतो तर तो म्हणाला आता मला करायचं नाहीये, तर नेमकं ते काय पैसे 1/6 त्याला अलाउड असतात रिपेअरचे वगैरे, याला इन्कम टॅक्सला, तर नेमकं तुम्ही संपूर्ण 1, 2, 3, 4 क्रमला समजा डिस्प्यूट झाला तर डिस्प्यूट कोणी सॉल्व्ह केला पाहिजे, तर आर्बिट्रेटर तुम्हाला नेमायचा आहे का, मग आर्बिट्रेटरचं नाव पण त्यात लिहिलं पाहिजे. कोर्ट कचेरी जायची काही तुम्हाला गरज नाही. हे जे जे तुम्हाला वाटतं भविष्य काळात काय होईल अडचणी, त्याचं सोल्युशन त्या ॲग्रीमेंटमध्ये पाहिजे. बारीक सारी गोष्टी, लाईटचा वापर, लाईट बिल त्यांनीच भरायचं असतं, सोसायटीचा मेंटेनन्स त्यांनीच भरायचा असतो, मग मालकाचे अधिकार काय, आणि हे सगळं ॲग्रीमेंट झाल्यानंतर सोसायटीकडे तुम्हाला दाखल करावं लागतं. आपण नेमकं तिथंच विसरतो. ते सोसायटीला इन्फॉर्म करावं लागतं, मी माझी प्लेस ही रेंटल बेसिसवर दिली आणि याचं ॲग्रीमेंट एक कॉपी तुम्हाला सोसायटीला दिली पाहिजे. त्यामुळे सोसायटी पण अवेअर आहे काय पद्धतीचे हस्तांतरण हक्कांचं झालंय, काय हक्क हस्तांतरण त्या सोसायटीला समजतं, मग सोसायटी त्याला अलाउड करते, ऑब्स्ट्रक्शन आणत नाही, असं बरं.